आता जो आपला टॉपिक आहे तो आहे पार्टिसिपल। यापूर्वी आपण क्रियापदाचे जे काही भाग शिकलो त्याच्यामध्ये आपण काय काय शिकलो बघा। एक तर इनफायनाइट वर्ब्स किंवा इन्फिनिटिव्हज ज्याला म्हणतात त्या काय आहेत हे आपण शिकलो। या इन्फिनिटिव्हचे दोन प्रकार असतात, एकाला टू असतं आणि एकाला विदाउट टू असतं, म्हणजेच इन्फिनिटिव्ह विथ टू आणि बेअर इन्फिनिटिव्ह असं म्हणतात, हे आपण बघितलं। त्याच्यानंतर यापूर्वीच्या लेक्चरमध्ये अजून एक बघितलं ते म्हणजे जिरंड। हे जिरंड म्हणजे काय असतं तर क्रियापदाला आयएनजी असतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे दोन्हीही हे व्हर्बल नाउन असतात, ज्याला मराठीमध्ये धातू साधित नाम असं म्हणतात। हे आपण शिकलोय, याचे रूल्स पण शिकलो, काय काय याच्यावरती प्रश्न येऊन जातात ते पण आपण शिकलेलो आहोत। आता आपल्याला शिकायचं आहे पार्टिसिपल। पार्टिसिपल हे फार पूर्वी परीक्षांमध्ये म्हणजे 2011च्या पूर्वीच्या परीक्षांमध्ये पार्टिसिपल फ्रेज या नावाने पार्टिसिपलच्या प्रकरणावरती या घटकावरती प्रश्न विचारले जायचे। पण 2013 पासून ते 2000 साधारणतः 17 पर्यंत याच्यावरती एकही प्रश्न विचारला गेला नाही। तो का विचारला गेला नाही मला माहित नाही, पण जो विचारला गेला तो एखाद दुसराच होता, म्हणजे तो मोस्टली जो होता तो इन्फिनिटिव्ह वरती होता आणि जिरंड वरती होता, पण तो पार्टिसिपल वरती मात्र कधीही प्रश्न विचारला गेला नव्हता। पण मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पार्टिसिपल फ्रेज वरती आता बरेच प्रश्न पडायला लागलेले आहेत। काल मी शेवटी जाता जाता तुम्हाला एक वाक्य दिलं होतं, यापूर्वीच्या लेक्चरमध्ये शेवटी तुम्हाला मी एक वाक्य दिलं होतं आणि त्या वाक्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की याच्या अगोदर जे वाक्य आलं होतं त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग, आय एम इंटरेस्टेड इन रीडिंग नॉवेल्स असं एक वाक्य दिलं होतं आणि त्याच्यामध्ये रीडिंग हे काय आहे की ते प्रेझेंट पार्टिसिपल आहे का ऍडजेक्टिव्ह आहे का व्हर्बल नाउन आहे का व्हर्बल ऍडजेक्टिव्ह आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारला गेला। हा आपण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये बघितलाय। त्याच्यामध्ये मी तुम्हाला व्हर्बल ऍडजेक्टिव्ह काय असतं म्हणजे ऍडजेक्टिव्ह काय आणि नाउन काय याच्यासाठी मी तुम्हाला 3 प्रकार दिले होते बघा, आठवत असेल तर। त्याच्यामध्ये तुम्हाला आठवत असेल की जिरंड असल्यानंतर एक कंपाऊंड नाउन तयार होतं, जसं ड्रायव्हिंग व्हील, वॉकिंग स्टिक, फ्राईंग पॅन वगैरे अशी, रीडिंग रूम वगैरे अशी काही तुम्हाला एक्झाम्पल्स दिली होती। तर मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं की रूमचा उपयोग रीडिंग करण्यासाठी होतोय, म्हणजे रीडिंग रूम म्हणजे काय वाचणारी रूम नाहीये, बरोबर ना। म्हणजे फ्राईंग पॅन म्हणजे तळणारा तवा नाहीये, तवा काही तळत नाहीये, तर तव्याचा उपयोग तळण्यासाठी केला जातोय। अशा प्रकारे ड्रायव्हिंग व्हील म्हणजे गाडी चालवणारा व्हील नाहीये, तर ज्या व्हीलचा उपयोग गाडी चालवण्यासाठी होतो अशा प्रकारे मी तुम्हाला जिरंड मधला आणि पार्टिसिपल मधला याच्यामधला फरक सांगितला। मित्रांनो लक्षात ठेवा, दिसायला दोन्हीही एकच असतं, म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपलचा जो फॉर्म आहे क्रियापदाचा हाच जिरंड म्हणून पण असतो आणि हाच ऍडजेक्टिव्ह म्हणून पण असतो। जिरंड म्हणून असतो त्यावेळी ते व्हर्बल नाउन असतं, पण ज्या वेळेला ते पार्टिसिपल म्हणून असतं त्यावेळी मात्र ते ऍडजेक्टिव्ह असतं। आणि ते ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय आणि ते कशाला का त्याला ऍडजेक्टिव्ह म्हणतात हे आता आपण बघायचंय। पण ह्याच्या सगळ्यात पूर्वी आधी आपण पार्टिसिपल म्हणजे काय ते समजून घेऊ। जसं पार्टिसिपल म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की इंग्लिशमध्ये ज्या वेळेला क्रियापदाला आयएनजी लागतं त्यावेळेला त्याला प्रेझेंट पार्टिसिपल असं म्हटलं जातं, तर क्रियापदाचं तिसरं रूप जे असतं त्याला मात्र पास्ट पार्टिसिपल म्हटलं जातं। ज्या वेळेला एखादं क्रियापद वाक्यामध्ये जिरंड प्रमाणे काम करतं त्यावेळेला ते व्हर्बल नाउन असतं, पण जर तेच क्रियापद ज्या वेळेला वाक्यामध्ये विशेषणासारखं कार्य करतो त्याच वेळेला त्याला पार्टिसिपल म्हटलं जातं। हे कायम लक्षात ठेवा। जसं बघा मी असं म्हटलं, मेनी एज्युकेटेड, लाईट येतोय का बघू तुम्ही, मेनी एज्युकेटेड पीपल डोंट वोट इन जनरल इलेक्शन्स या जनरल इलेक्शन। बघा इथे काय बघा हे ऍडजेक्टिव्ह म्हणून आलेलं आहे, म्हणजे आहे काय आहे तर ते पास्ट पार्टिसिपल आहे, पण पास्ट पार्टिसिपलचा उपयोग इथे ऍडजेक्टिव्ह सारखा झालेला आहे, बरोबर आहे। हेच मी म्हटलं
he had no working capital to start a business. परत मित्रांनो तुम्हाला इथे पण दिसतंय आहे पार्टिसिपलच, परंतु नाउनच्या पूर्वी नुसतं लागलेलं नसून ते नाउन बद्दल माहिती देतंय, खेळतं भांडवल. कळतंय का? म्हणजे हे जे आहे याला म्हणतात ऍडजेक्टिव्ह. पार्टिसिपल हे ज्या वेळेला, मग ते कोणतेही असू दे, पास्ट पार्टिसिपल असू दे नाहीतर प्रेझेंट पार्टिसिपल असू दे, हे पार्टिसिपल ज्या वेळेला वाक्यात ऍडजेक्टिव्ह प्रमाणे काम करतं त्यावेळेला ते कधीही जिरंड होऊ शकत नाही. म्हणून म्हटलं दिसताना इथे जिरंड दिसतंय, पण ते ऍक्च्युअली जिरंड आहे का पार्टिसिपल आहे हे फक्त वाक्याचा अर्थ जर समजला, किंवा हा शब्द हे आयएनजी फॉर्म या वाक्यात कोणत्या प्रकारे कार्य करतोय हे ज्यावेळी तुम्हाला समजेल त्याच वेळी तुम्हाला समजेल की हे पार्टिसिपल आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा. अजून बघूया आपण याचा दुसऱ्याही प्रकारे उपयोग कसा केला जातो. बघा, इंग्लिश मधली एकदम सगळ्यात फेमस एक प्रोवर्ब आहे, काय दिले बघा, रोलिंग स्टोन गॅदर्स नो मॉस. रोलिंग स्टोन म्हणजे घरंगळत जाणारा दगड, म्हणजे सतत हालता जो दगड असतो तो. गॅदर म्हणजे एकत्र होणे आणि मॉस म्हणजे शेवाळ. म्हणजे जो दगड घरंगळत जात असतो त्याला कधीही शेवाळ पकडत नाही. म्हणजेच मला सांगायचं फक्त काय बघा, ज्याला आपण मराठीमध्ये उथळ पाण्याला खळखळाट फार असं म्हणतो, त्याच अर्थाची असलेली ही आपल्याला बघायचं काय ते बघा, पार्टिसिपल आहे पण ऍडजेक्टिव्ह म्हणून त्याचा वापर केला गेला आहे. समजतंय? हे ज्यावेळी तुम्हाला समजेल ना त्यावेळी तुम्हाला समजेल की जिरण मध्ये आणि पार्टिसिपल मध्ये काय फरक आहे. पार्टिसिपल ऍडजेक्टिव्ह सारखं आहे तर जिरण हे नाउन सारखं आहे. हेच आणि आपण इकडे आता बघतोय. कळतंय? अजून बघूया.
बर मित्रांनो, आता आपण बघितलं काय बघा की प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल हे ऍडजेक्टिव्ह सारखे कार्य करतात हे आपण बघितलं, बरोबर आहे. हे बघत असताना बघा मी तुम्हाला जी वाक्य दिली होती त्याच्यामध्ये ते ऍडजेक्टिव्ह ओळखणं हे खूप सोपं होतं, हे तुम्हाला समजलं असेल, बरोबर आहे. काल मी तुम्हाला मुद्दामून एक वाक्य दाखवलं होतं शेवटी. याच्या आधीच्या लेक्चर मध्ये बघा मी तुम्हाला एक वाक्य दाखवलं होतं आणि ते वाक्य असं होतं, परत ते परीक्षेतच येऊन गेलेलं वाक्य आहे. हिअरिंग अ नॉइज द बेबी वोक अप. आणि प्रश्नपत्रिकेमध्ये काय केलं, याच्या खाली अंडरलाईन दिली गेली आणि मग इकडे वर्बल नाउन, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब आणि ऍडजेक्टिव्हल, असं वर्बल ऍडजेक्टिव्ह असे त्याच्यावरती पर्याय दिले गेले आणि विचारलं हे काय आहे. आता हेच आपल्याला शिकायचं आहे. बघा दिसताना आपल्याला हे दिसतं की ऐकण्याची क्रिया याच्यावरती होणार आहे, बरोबर आहे. इथे सगळीकडे तुम्हाला ते दिसते बघा, प्रेसिंग धिस बटन. परत या बटनावरती दाबण्याची क्रिया होणार आहे. डिफिटेड बाय इंडियन टीम म्हणजे इंडियन टीम कडून डिफीट केलं गेलं आहे. हॅव्हिंग प्रोटेस्टेड अगेन्स्ट द गव्हर्नमेंट म्हणजे गव्हर्नमेंट विरुद्ध विरोध दर्शवून लोकांनी तोडफोड करायला सुरुवात केली. गो ऑन रॅम्पेज हे एक इडियोमॅटिक फ्रेज आहे. फ्रायटन्ड बाय अ नॉइज म्हणजे आवाजाने भयभीत होऊन लोक डिस्पर्स हिअर देअर. डिस्पर्स म्हणजे पांगणे, लोक इकडे तिकडे पांगली. ओपनिंग अ बुक म्हणजेच काय, पुस्तक उघडून त्याने वाचायला सुरुवात केली. चिटिंग ऑल हिज फ्रेंड्स त्याच्या सर्व मित्रांना फसवून त्याने खूप संपत्ती जमवली. मित्रांनो, पार्टिसिपल हे प्रकरण परीक्षेमध्ये का महत्वाचं आहे ना, ते आपण नीट ऐका. याच्यावरती इतकं लक्ष द्या कारण का राज्यसेवेच्या पेपरमध्ये याच्यावरती एक प्रश्न येऊन गेला आणि आयोगाने पहिल्यांदा जी की दिली त्याच्यामध्ये फक्त मी एकट्यानेच सांगितलं की हे उत्तर चुकीचं आहे आणि हे उत्तर पाहिजे आणि नंतर तेच उत्तर सेकंड की मध्ये आलं. सांगायचं ते काहीच नाही. हा इतका महत्वाचा रूल आहे आणि दुर्लक्षित राहिलेला आहे, पण आता मात्र तो विचारायला सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा रूल एकदम व्यवस्थित समजला पाहिजे. त्यामुळे मी एकदम सावकाशपणे सांगतोय, नीट समजून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल की हे जे आहे हे पार्टिसिपल आहे आणि ते पार्टिसिपल हे नेहमी ऍडजेक्टिव्ह प्रमाणे कार्य करतं. ह्याच्या पूर्वी दाखवलेली जी उदाहरणं होती त्याच्यामध्ये तुम्हाला मी हेच दाखवलं बघा. एज्युकेटेड मॅन म्हणजे एज्युकेटेड हे काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. मॅरिड वुमन याच्यामध्ये वुमनच्या अगोदर मॅरिड आहे म्हणजे मॅरिड हे ऍडजेक्टिव्ह आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हेच सांगायचंय मला की ऍडजेक्टिव्ह आहे त्या ठिकाणी समजणं खूप सोपं आहे, पण या वाक्यांमध्ये ते ऍडजेक्टिव्ह हे समजणं खूप महत्वाचं आहे. आणि ते आता कसं समजून घ्यायचं असतं ते बघा. आता बघा, प्रेसिंग धिस बटन म्हणजे इथे तर तुम्हाला समजते की हे क्रियापद. आपण इथे हे तुम्हाला समजते की प्रेसिंग हा शब्द क्रियापदाप्रमाणे कार्य करत आहे. कारण का, दाबण्याची क्रिया या बटनावरती होतीये, बरोबर आहे. त्यामुळे इथे हे क्रियापदासारखं तर काम तर करतच आहे, त्याच्याबद्दल काहीच वाद नाही. पण आता बघायचं काय ते बघा, इथला हा जो कर्ता आहे या कर्त्याबद्दल इकडे माहिती दिली गेलेली आहे. ती कशी, ती आता बघायची आपल्याला. म्हणजे उघडणारं काय आहे, दाबलं जाणार काय आहे, ऍक्च्युली बटन दाबलं जाणार आहे आणि ते बटन दाबलं झाल्यावरती इकडे हे म्हणजे दाबलं जाणारं बटन. कळतंय का, बघा मी काय सांगतोय ते. दाबलं जाणारं बटन म्हणजेच काय आहे, दिसतंय क्रियापद पण तरी पण काम काय होते बघा, ऍडजेक्टिव्ह प्रमाणे होते. बघा अजून इकडे पण बघा, डिफिटेड बाय इंडियन टीम, श्रीलंकन टीम फेस्ड ह्युमिलिएशन. ह्युमिलिएशन म्हणजे मानहानी किंवा अपमान. बर, आता इकडे बघा, श्रीलंका हा या वाक्याचा सब्जेक्ट आहे, बरोबर आहे. आणि इकडे
पराभूत करण्याची क्रिया श्रीलंकावरती झालेली आहे, म्हणजे पराभूत होणारी श्रीलंका. बघा समजतंय का काय? हे इकडे पास्ट पार्टिसिपल आहे असं दिसताना इकडे हे क्रियापद दिसतंय, कारण का इंडियन टीमनी डिफीट केलेलं आहे. मग इंडियन टीमनी डिफीट केलं म्हणजे हे इथे क्रियापद आहेच, पण क्रियापदाबरोबर श्रीलंकन डिफीट ही पराभूत झालेली, म्हणजे पराभूत झालेली श्रीलंकन टीम. कशी श्रीलंकन टीम? तर पराभूत झालेली. म्हणजे तुम्हाला मी जे सांगितलं बघा, की ज्या वेळेला तुम्ही नामाला, कोणत्याही नामाला ज्या वेळेला तुम्ही कसा, कशी किंवा कसे आणि किती हे ज्या वेळेला प्रश्न विचारता त्यावेळेला तुम्हाला काय मिळत असतं? ऍडजेक्टिव्ह मिळत असतं. जसं बघा मी असं म्हटलं, उंच माणूस. कसा माणूस? उंच माणूस. हुशार मुलगा. कसा मुलगा? हुशार मुलगा. मजबूत भिंत. कशी भिंत? मजबूत. वजनदार दगड. कसा दगड? वजनदार. हे सगळे ऍडजेक्टिव्ह आहेत. हेच मी म्हटलं. 10 विद्यार्थी. किती विद्यार्थी? 10 विद्यार्थी. 20 वर्ष. किती वर्ष? बघा मी नाऊनला प्रश्न विचारतोय, कसा, कशी, कसे आणि किती. आणि हे नाऊनला ज्या वेळेला तुम्ही प्रश्न विचारता त्यावेळेला तुम्हाला जे मिळतं ते ऍडजेक्टिव्ह असतं. हे एकदा तुम्हाला समजलं तर आता इथे समजेल. बघा कशी श्रीलंकन टीम? तर पराभूत झालेली, डिफिटेड श्रीलंकन टीम. कळतंय? इकडे पण बघा पीपल. पीपल कसे पीपल? तर प्रोटेस्ट करणारे. दिसताना तुम्हाला काय दिसतंय? बघा फक्त क्रियापद दिसतंय, पण कसे लोक? तर प्रोटेस्ट करणारे. इकडे पण बघा कशी लोक? भयभीत झालेली. म्हणजे पांगलेली लोक कोण आहेत? तर ती भयभीत झालेली तीच आहे. कळतंय? पण दिसताना हे काय दिसतंय? बघा क्रियापद दिसतंय. कारण का? तर आवाजाने लोकांना भयभीत केलेलं आहे. आणि ते कसं होतंय तेही आपण बघूया. पण आता तुम्हाला एवढं समजलं पाहिजे की लोक कशी आहेत? तर भयभीत झालेली आहेत. इकडे बघा ओपनिंग अ बुक, म्हणजे ओपन होण्याची क्रिया बुक वरती होणार आहे, पण दिसताना काय दिसतंय? बघा ओपन करणारा तो. इकडे बघा चिटिंग ऑल हिज फ्रेंड्स. चिटिंगची क्रिया ह्याच्यावरती होतीये, पण चिटिंग करणारा. समजतंय? तर अशा प्रकारे या ठिकाणी जरी पार्टिसिपल दिसत असलं तरी हे सगळं पार्टिसिपल ऍडजेक्टिव्ह प्रमाणे काम करत आहे. हे मित्रांनो एकदा तुम्हाला नीट समजलं तर तुम्हाला समजेल की हा आहे व्हर्बच सगळा, बरोबर आहे ना. पण व्हर्ब असला तरी तो ऍडजेक्टिव्ह प्रमाणे कार्य करतो. आता या सगळ्या वाक्यांमध्ये तुम्हाला हे ऍडजेक्टिव्ह आहे हे समजलं तर आता इकडे बघा की हे काय आहे? हिअरिंग अ नॉइज, आवाज ऐकून मूल जाग झालं. बघा ऐकणारा, ऐकणार. समजतंय? म्हणजे मुलांनी ऐकलं ना, म्हणजे ऐकणार काय? मूल आहे. पण क्रिया कशावर झाली आहे? तर ह्याच्यावरती दिसते. म्हणून मित्रांनो मला तुम्हाला हे सांगायचं आहे, कळलं की ग्रामर शिकत असताना त्याच्या कॉन्सेप्ट जर तुम्हाला व्यवस्थित समजल्या तर ग्रामरवरती काहीही प्रश्न येऊ दे, आपला एक सुद्धा मार्क जाऊ शकत नाही. एवढं कायम लक्षात ठेवा. आणि हे फक्त पुन्हा 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 करत राहणं, पुन्हा पुन्हा बघणं, ते समजून घेणं, एवढं तुम्हाला या कोर्समध्ये नक्कीच मिळालेलं आहे की तुम्ही कितीही वेळा तो व्हिडिओ बघू शकता आणि ते बघितल्यामुळे तुमचं हे पक्क होणार, हे लक्षात ठेवा. त्यामुळे एखादी कॉन्सेप्ट समजली नाही तर ती पुस्तकात बघता येते, पुस्तकातून बघता बघता तुम्हाला इकडे पुन्हा ऐकता येतं. तर अशा प्रकारे ग्रामर पक्क करून घ्या. मित्रांनो सांगतो खरंच ग्रामर मध्ये तुमचा मार्क जायचा नाही. बर अशा प्रकारे मग ह्याचं उत्तर काय येते बघा, तर व्हर्बल ऍडजेक्टिव्ह. जिरंड आणि इन्फिनिटिव्ह हे व्हर्बल नाउन होतं. आता आपण काय बघतोय? व्हर्बल ऍडजेक्टिव्ह, कारण का हे पार्टिसिपल आहे. मित्रांनो ह्याच्यावरती म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप असलेलं ज्याला पास्ट पार्टिसिपल असं म्हणतात, हे पण बघा. हे जे आहे ना हे काय आहे? पास्ट पार्टिसिपल आहे. हे पास्ट पार्टिसिपल आहे. आणि पास्ट पार्टिसिपल असेल ना तर त्याच्यामध्ये इथे पण ऍक्च्युली याच्या बाबतीत जास्त हे जाऊ नका, पण तरी पण लक्षात ठेवा हे जे पास्ट पार्टिसिपल आहे ना मित्रांनो, पास्ट पार्टिसिपल प्रश्नपत्रिकेमध्ये कधीच विचारणार नाही, हे कायम लक्षात ठेवा. आणि विचारलं तर ते फक्त याच प्रकारे विचारलं जाऊ शकतं.
एकतर सुरुवातीला तुम्हाला पास्ट पार्टिसिपल दिसेल, परत ट्रिक आहे, ट्रिक लक्षात ठेवा, कळलं का? पास्ट पार्टिसिपल एकतर वाक्याच्या सुरुवातीला असतं किंवा त्याच्या पूर्वी हॅव्हिंग असतं. हे दोनच फक्त पार्टिसिपलचे नियम लक्षात ठेवायचे. जर हॅव्हिंग असेल ना तर पुढे नुसतं तिकडे तुम्हाला लगेच ऑब्जेक्ट मिळतं, परंतु बाकीच्या ज्या वेळेला पास्ट पार्टिसिपल वरनं वाक्याची सुरुवात केलेली असते त्या तिथे नेहमी बाय हे प्रिपोजिशन असतंच. त्यामुळे हे काय आहे हे तुम्हाला कधीच विचारणार नाही. परत ह्याच्यावरती बघा, इथे समजा व्हर्बल ऍडजेक्टिव्ह बरोबर इथे जर समजा तुम्हाला असा पण एक दिलं पास्ट पार्टिसिपल, असं एक दिला म्हणजे हे काढलंय, समजा ऍडजेक्टिव्ह काढले, बरोबर आहे. आणि पास्ट पार्टिसिपल, व्हर्बल नाउन, ऍडव्हर्ब आणि व्हर्बल ऍडजेक्टिव्ह असे जर समजा पर्याय दिले आणि आता समजा जर तुम्ही ह्याला बरोबर दिलं कारण का तुम्हाला पास्ट पार्टिसिपल हे समजलं, तर मित्रांनो हे उत्तर चूक होईल. कारण का पास्ट पार्टिसिपल हे ज्या वेळेला वाक्यामध्ये असतं त्यावेळेला ते क्रियापदाचं काम करत असतं आणि पास्ट पार्टिसिपल हे ज्या वेळेला वाक्यामध्ये क्रियापदाबरोबर ऍडजेक्टिव्हचं पण काम करतंय त्याच वेळेला ते पार्टिसिपल हे व्हर्बल ऍडजेक्टिव्ह असतं. हे नीट लक्षात ठेवा. बघा इकडे पण काय आहे, पास्ट पार्टिसिपल आहे, बरोबर ना. क्रियापदाप्रमाणे तर काम करतच आहे, कारण का आवाजाने घाबरवलंय ना, लोकांना आवाजाने घाबरवलंय, त्यामुळे हे क्रियापदाप्रमाणे काम करतंय. लक्षात ठेवा मित्रांनो, पास्ट पार्टिसिपल हे फक्त आणि फक्त क्रियापदाप्रमाणे काम करतं. पण ज्या वेळेला ते वाक्यात क्रियापदाबरोबरच ऍडजेक्टिव्ह प्रमाणे ज्या वेळेला काम करतं, म्हणजे याच्या ऍडजेक्टिव्ह प्रमाणे ज्या वेळेला काम करतं त्यावेळेला त्याला व्हर्बल ऍडजेक्टिव्ह असं म्हणतात. धातू साधित विशेषण. वर्ब म्हणजे धातू म्हणजेच क्रियापद आणि ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. तर मित्रांनो हे नीट लक्षात ठेवा, अतिशय सोपा प्रकार आहे. उद्या जर तुम्हाला असं विचारलं तर तुम्हाला लगेच समजलं पाहिजे की ते काय आहे, बरोबर आहे. त्यामुळे नीट लक्षात ठेवा, याच्यामध्ये अवघड काही नाहीये. आता आपण ह्याच्या पुढच्या रूलकडे जाऊया. आता जर तुम्हाला हे तर समजलं की हे जे सगळं आहे हे पार्टिसिपल आहे आणि हे पार्टिसिपल ऍडजेक्टिव्ह प्रमाणे काम करतंय, त्यामुळे याला व्हर्बल ऍडजेक्टिव्ह असं म्हणतात. बरं, आता दुसरा नियम काय आहे ह्याच्या पुढचा ह्याच्यावरचा तो बघूया. आणि तो होण्याच्या पूर्वी मला याचं तुम्हाला अजून थोडंसं ग्रामर जे सांगायचंय ते नीट समजून घ्या. आता मित्रांनो बघा याच्यामध्ये काय आहे ते बघा. याच्यामध्ये प्रेसिंग दिस बटन, डिफीटेड बाय इंडियन टीम, हॅव्हिंग प्रोटेस्टेड अगेन्स्ट द गव्हर्नमेंट, फ्रायटन बाय अ नॉइज, ओपनिंग अ बुक आणि चिटिंग ऑन हिज फ्रेंड्स, या सगळ्यांना काय म्हणतात ते नीट लक्षात घ्या. हे जे आहे ना या सगळ्याला इंग्लिश मध्ये पार्टिसिपल फ्रेज असं म्हणतात. परीक्षेमध्ये याचं दुसरं नाव लक्षात ठेवा, खास परीक्षेसाठी याला ऍब्सोल्यूट फ्रेज असंही म्हणतात. परत ते काय म्हणतात आणि काय नाही याच्या भानगडीत पडू नका. जर पेपर सेटरनी हे प्रश्न टाकले तरच तुम्हाला ते माहिती असलं पाहिजे, म्हणून फक्त हे सांगतोय. पुस्तक वाचल्यानंतर डिटेलमध्ये अजून समजेल, पण आता आपल्याला त्याची गरज नाही. आता सगळ्यात महत्वाचा नियम काय तो लक्षात ठेवा. हे जे आहे या सगळ्याला पार्टिसिपल फ्रेज, कारण का ह्याच्यामध्ये पार्टिसिपल वापरलेलं आहे आणि याला फ्रेज काय म्हणायचं अगोदर आपण शिकलेलो आहे. वाक्यामध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक शब्द असतील तर त्याला फ्रेज असं म्हणतात. इथे बघा 3 आहेत, इकडे पण 4 शब्द आहेत, इकडे असे तुम्हाला सगळे शब्द दिसतील, बरोबर आहे. सांगायचं फक्त कशासाठी की म्हणून याला फ्रेज असं म्हणतात. की फ्रेज का तर 2 आणि त्यापेक्षा अधिक शब्द दिसतायत म्हणून. पण एकूणच याच्यामध्ये पार्टिसिपल आहे, मग ते प्रेझेंट पार्टिसिपल असू दे नाहीतर पास्ट पार्टिसिपल असू दे, म्हणून याला काय म्हणतात पार्टिसिपल फ्रेज असं म्हणतात. परत ही पार्टिसिपल फ्रेज आहे ही स्वतंत्र तिचं अस्तित्व आहे, म्हणून त्याला ऍब्सोल्यूट फ्रेज असं पण म्हणतात. महत्वाचं काय मित्रांनो आता ते नीट लक्षात घ्या, म्हणजे मी तुम्हाला काय सांगतोय ते समजेल. यापूर्वीच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला शिकवत असताना असं सांगितलं, ज्या वेळेला तुम्हाला एखादं कंपाऊंड सेंटेन्स दिलं जाईल किंवा कॉम्प्लेक्स सेंटेन्स दिलं जाईल, बघा काय काय
ज्या वेळेला तुम्हाला एखादं कॉम्प्लेक्स सेंटेन्स दिलं जाईल किंवा कंपाऊंड सेंटेन्स दिलं जाईल, याचं ज्या वेळेला तुम्हाला सिंपल सेंटेन्स करायचं असतं, तर सिंपल सेंटेन्स करत असताना 3 प्रकार वापरले जात असतात. आणि ते कुठले कुठले काल मी तुम्हाला सांगितलं. एकतर तुम्हाला इन्फिनिटिव्ह व्हर्ब वापरावं लागतं, काल आपण याची वाक्य पण बघितलेले आहेत 3-4. एकतर इन्फिनिटिव्ह व्हर्ब वापरावं लागतं किंवा दुसरं जिरंड वापरायला लागतं, नाही तर तुम्हाला पार्टिसिपल वापरावं लागतं. कोणतंही कॉम्प्लेक्स कंपाऊंड आणि सिंपल सेंटेन्स करत असताना, कोणत्याही कॉम्प्लेक्स किंवा कंपाऊंड सेंटेन्स सिंपल सेंटेन्स करत असताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इन्फिनिटिव्ह वापरून हे वाक्य तयार करता येतं का नाही हे बघायला लागतं. आणि त्याच्यानंतर पार्टिसिपल यांनी वाक्य बनवावी लागतात. म्हणजे सिंपल सेंटेन्स करण्यासाठी 2 सगळ्यात महत्वाचे जर कुठले घटक आहेत तर ते म्हणजे इन्फिनिटिव्ह किंवा पार्टिसिपल. मित्रांनो, सांगायचं काय लक्षात ठेवा, पर्टिक्युलरली रिटन इंग्लिश मध्ये ज्या वेळेला तुम्हाला प्रेसी लिहायचा असतो किंवा निबंध लिहायचा असतो, त्यावेळेला कमीत कमी शब्दामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त आशय ज्या वेळेला मांडायचा असतो, त्यावेळेला या पार्टिसिपल फ्रेजचा उपयोग हा खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. इंग्लिशमध्ये, रिटन इंग्लिशमध्ये सगळ्यात जास्त जे वापरलं जातं त्याच्यामध्ये ह्याचा एक समावेश आहे, तसंच ऍडजेक्टिव्ह क्लॉजचा पण समावेश आहे. मित्रांनो, सांगायचं फक्त एवढंच आहे, ज्याला ज्याला राज्यसेवेसाठी रिटन इंग्लिश करायचं आहे त्यांनी ह्याच्याकडे दुर्लक्ष अजिबात करून चालणार नाही, कारण का ह्याच्यामध्ये शब्दसंख्या कमी होत जात असते. असो, सांगायचं आता पुढचं काय आहे ते नीट बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल. आता जसं हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि कंपाऊंड सेंटेन्स साठी सिंपल सेंटेन्स करताना हे वापरलं जातं, तसंच 2 सिंपल सेंटेन्स ज्या वेळेला असतात त्यावेळेला त्या 2 सिंपल सेंटेन्सचं पण एक सिंपल सेंटेन्स करत असताना पार्टिसिपल फ्रेजच, ही पार्टिसिपल फ्रेज आहे ना, तीच वापरली जात असते. आणि आता ती पार्टिसिपल फ्रेज कशी तयार होते हे मी तुम्हाला दाखवते, नीट लक्षात घ्या. याच्यामध्ये जी 2 वाक्य, इथे तुम्हाला पूर्ण एकच वाक्य दिसतंय, म्हणजे सिंपल सेंटेन्स आहे, फक्त एकच वाक्य आहे. परंतु याची जर 2 सिंपल सेंटेन्स बनवायची असतील तर तुम्हाला मराठी समजलं तर हे लगेच समजतं. म्हणजे बघा, प्रेसिंग धिस बटन म्हणजे हाय बटन दाबून, बरोबर आहे. द डोअर ओपन्स, बरोबर आहे. हिअरिंग अ नॉइज द बेबी वोक अप. आता बघा मित्रांनो, याचा अर्थ काय, तर ऐकणारं कोण आहे तर बेबी आहे, बरोबर ना. ऐकणारं कोण आहे तर बेबी आहे. म्हणजे तुम्हाला हे समजतंय का बघा, की या पार्टिसिपल फ्रेजचा कर्ता जो आहे ना तो इथे आहे. पार्टिसिपल फ्रेजचा कर्ता हे समजतंय का बघा, कारण का ऐकणारं मूल आहे, कळतंय. त्यामुळे हे पार्टिसिपल फ्रेजचा हा कर्ता आहे. म्हणजेच हे वाक्य ऍक्च्युली आहे काय ते बघा. ते वाक्य असं आहे, द बेबी हर्ड अ नॉइज, हे एक वाक्य. आणि पुढचं इट वोक अप, समजतंय. द बेबी हर्ड अ नॉइज आणि इट वोक अप, समजतंय. इथे पण बघा काय, प्रेस धिस बटन आज्ञार्थी वाक्य आहे, म्हणजे यू प्रेस धिस बटन असं आहे, कळतंय. प्रेस धिस बटन फुल स्टॉप आणि मग द डोअर ओपन्स. बघा, दोन केवल वाक्य आहेत, कळतंय का. म्हणजे हे बटन दाबा दरवाजा उघडतो, म्हणजेच हे बटन दाबून दरवाजा उघडतो. खाली बघा, डिफिटेड बाय इंडियन टीम म्हणजेच काय, श्रीलंकन टीम वॉज डिफिटेड पॅसिवे बाय इंडियन टीम आणि फुल स्टॉप. आणि त्याच्यानंतर श्रीलंकन टीम फेस्ड ह्युमिलिएशन. कळलं. म्हणजे कुठल्या याच्यामध्ये तेच आहे, याचा पण हॅव्हिंग प्रोटेक्टेडचा करता हाच आहे, कारण का निदर्शनं कोणी केलेली आहेत तर लोकांनी केलेली आहे. म्हणजे इथे पण असंच आहे, पीपल हॅड प्रोटेस्टेड अगेन्स्ट द गव्हर्नमेंट
फुल स्टॉप. आणि मग नंतर पीपल वेंट ऑन रॅम्पेज. कळतंय? इथे पण तसंच आहे. काय? पीपल वेअर फ्रायटन बाय अ नॉईज. कळलं? आणि मग पीपल डिस्पर्स हिअर अँड देअर किंवा दे डिस्पर्स हिअर अँड देअर. ओपनिंग अ बुक म्हणजेच ही ओपनड अ बुक, ही बिगॅन रिडिंग. कळतंय का मी काय सांगतोय ते? आता ही जशी दोन सिंपल केली अशीच तुम्हाला ह्याची कंपाऊंड सेंटेन्स पण करता येईल. जसं इकडे द बेबी हर्ड अ नॉईज अँड इट वोक अप. प्रेस दिस बटन अँड द डोअर ओपन्स. म्हणजे इथे अँड टाकून पण करता येईल. म्हणजे जशी ही दोन सिंपल सेंटेन्स आहेत तशीच याची दोन कंपाऊंड सेंटेन्स पण करता येतात. जशी कंपाऊंड सेंटेन्स करता येतात तसंच ह्याचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स पण करता येतं. मग त्या कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये काय होईल बघा. व्हेन द बेबी हर्ड अ नॉईज, कॉमा, इट वोक अप. इकडे ऍज यू प्रेस दिस बटन म्हणजे जसं तू हे बटन दाबतोस, ऍज यू प्रेस दिस बटन द डोअर ओपन्स. कळतंय? इकडे पण तसंच आहे. व्हेन द इंडियन टीम डिफिटेड श्रीलंकन टीम, इट फेस्ड ह्युमिलिएशन. इकडे पण आफ्टर पीपल हॅड प्रोटेस्टेड अगेन्स्ट द गव्हर्नमेंट, पीपल वेंट ऑन रॅम्पेज. परत मित्रांनो तुम्ही म्हणाल सर हे काय शिकवताय आणि आम्हाला हे तोंडी सांगताय, आम्हाला समजत नाही, लिहून द्या. मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायचं काहीच नाहीये, हे लक्षात ठेवा. तुम्हाला फक्त ओळखायचंय. कळलं? आणि ह्याच्यानंतर ज्या वेळेला आपण शेवटी ज्या वेळेला कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे काय, कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय आणि सिंपल सेंटेन्स म्हणजे काय हे ज्या वेळेला आपण शिकणार आहोत ना त्यावेळेला तुम्हाला हे सगळं समजेल. मित्रांनो आता मला तुम्हाला सांगायचं फक्त एवढंच आहे की जर तुमचं मराठी ग्रामर पक्क असेल तर ह्याच्यासाठी बिनधास्त राहा. कारण का वाक्याचा अर्थ एकदा जर तुम्हाला समजला, त्या वाक्यामध्ये असलेलं उभयान्वयी अव्यय मराठीतलं सुद्धा ज्या वेळेला तुम्हाला समजतं त्यावेळेला तुम्हाला मराठीमधलं सुद्धा संयुक्त वाक्य म्हणजे काय आणि मिश्र वाक्य काय हे समजतं. जो नियम मराठीमध्ये संयुक्त वाक्याला आहे आणि जो नियम मराठीमध्ये मिश्र वाक्याला आहे तोच नियम इथे वापरतोय. कारण का जशी माझी मातृभाषा मराठी आहे तशी तुमची पण मातृभाषा मराठी आहे. मी हे प्रत्येक इंग्लिश वाक्य मराठीमध्ये समजून घेतलेलं आहे किंवा मला ते समजतं म्हणून मी त्याचं संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य मराठीमध्ये करू शकतो. जसं मी हे मराठीमध्ये करू शकतो तसंच इंग्लिश ही माझी दुसरी मातृभाषा असल्यामुळे मी इंग्लिशमध्ये पण करू शकतो. एवढाच फक्त तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये फरक आहे. पण परीक्षेमध्ये तुम्हाला लिहायचं काहीच नाही, तुम्हाला फक्त ओळखायचंय. आणि ते ओळखणं एकदा तुम्हाला जमलं ना तर बाकी ह्याच्यामध्ये काहीच नाहीये. हे सांगतोय कशासाठी? कारण का आत्ताच्या राज्यसेवेच्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये याच्यावरती प्रश्न येऊन गेला आणि तो तुम्हाला समजावा ह्याच्यासाठी मी तुम्हाला हे सगळं उदाहरण देतोय. परत हे सांगतोय. म्हणजेच काय, ह्याचा कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे या पार्टिसिपल फ्रेज असलेलं जे वाक्य असतं याचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स पण बनवता येतं आणि याचं कंपाऊंड सेंटेन्स पण बनवता येतं. तसंच याचं दोन सिंपल सेंटेन्स पण बनवता येतात. एवढं मला फक्त सांगायचंय. पार्टिसिपल फ्रेजचा हा सगळ्यात मोठा फायदा आहे. आणि प्रेसी रायटिंग मध्ये राज्यसेवेला ज्यावेळेला तुम्हाला 2-3 वाक्यांचं एकत्रीकरण करायला लागतं, बरोबर ना, सिंथेसिस ज्या वेळेला करायला लागतं त्यावेळेला तुम्हाला ह्याचाच फायदा होणार आहे. म्हणून सांगतोय हे जर कोणी राज्यसेवेला असतील तर त्यांनी पण करून ठेवा. बाकी इतर कंबाईंड परीक्षांसाठी आणि सरळ सेवा परीक्षांसाठी फक्त तुम्हाला हे समजलं पाहिजे की पार्टिसिपल फ्रेज मधनं कंपाऊंड सेंटेन्स पण तयार होतं आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स पण तयार होतं, तसेच दोन सिंपल सेंटेन्स पण तयार होतं. हा एकदा तुमच्या डोक्यामध्ये नियम जर गेला तर उद्या परीक्षेमध्ये वरती जर दोन सिंपल सेंटेन्स दिले असतील आणि तिकडे इन्स्ट्रक्शन दिले असेल की मेक अ सिंपल सेंटेन्स फ्रॉम द गिव्हन कॉम्प्लेक्स सेंटेन्स किंवा फ्रॉम द गिव्हन कंपाऊंड सेंटेन्स किंवा फ्रॉम द गिव्हन 2 सिंपल सेंटेन्सेस, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हेच आठवलं पाहिजे काय की कंपाऊंड, कॉम्प्लेक्स किंवा 2 सिंपल सेंटेन्सचं एक सिंपल सेंटेन्स करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी पार्टिसिपल फ्रेज वापरावी लागते. अगोदर इन्फिनिटिव्हनी ट्राय करून बघायचा, इन्फिनिटिव्हनी ते होत नाही म्हटल्यानंतर ते वाक्य फक्त पार्टिसिपल फ्रेजनीच होतं. आणि ज्या वेळेला तुम्ही पुस्तकामध्ये ज्या वेळेला बघाल ना की कंपाऊंडचं सिंपल करत असताना किंवा कॉम्प्लेक्सचं सिंपल करत असताना परत तिथे हेच दिसतंय. हे जर दिसेल ना त्यावेळेला तुम्हाला समजेल की या चॅप्टरचं काय महत्व आहे. एक लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला
कंपाऊंडचं कॉम्प्लेक्स करता येण्याची गरज नाही किंवा कॉम्प्लेक्सचं सिंपल करता येण्याची गरज नाही किंवा सिंपलचं कॉम्प्लेक्स किंवा सिंपलचं कंपाऊंड करता येण्याची अजिबात गरज नाही. तुम्हाला फक्त तिथे पर्यायामध्ये दिलेलं जे वाक्य आहे ते कंपाऊंड आहे का कॉम्प्लेक्स आहे एवढं फक्त ओळखता आलं पाहिजे. कंजंक्शनने ते जरी ओळखता येत असलं तरी मित्रांनो जर अर्थ नाही समजला तर काही काही वेळा काय होतं माहितीये का, कंजंक्शन तिकडे तुम्हाला कॉम्प्लेक्सची दिसतील परंतु वाक्याचा अर्थ मात्र वेगळा असतो. आणि जर असा वेगळा अर्थ झाला तर मित्रांनो उत्तर चुकतं. म्हणून मी सतत परत परत वारंवार तुम्हाला हेच सांगतोय की प्रत्येक वाक्याचा अर्थ मराठीमध्ये समजून घ्या. तो ज्या वेळेला तुम्ही समजून घ्याल त्यावेळेला तुमचे ग्रामर मध्ये नाही एकूणच इंग्लिश मध्ये तुमचे मार्क्स वाढलेले असतील. तर समजून घ्या, परत परत सांगतोय मराठी मध्ये समजून घ्या. तुम्हाला जर असं वाटत असेल ना की इंग्लिश वाक्य नुसतं असं बघत राहिलं ना तर आपल्याला उत्तर येतील, तर मित्रांनो हा तुमचा भ्रम आहे, भ्रम. अशी वाक्य बघून कधीही 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 तुम्हाला इंग्लिश मध्ये मार्क्स मिळणार नाही. बघून काय मिळतो, उद्या समजा पंचपक्वानाचं ताट समजा माझ्या डोळ्यासमोर आहे आणि ते मी नुसतं बघत राहिलो आणि जिभल्या चाटत राहिलो, माझं पोट भरणार आहे का? ते नाही चाललंय. वाक्य समोर आहे नुसतेच बघत बसलाय, काय आहे काही समजत नाही, काहीतरी दिसतंय पण काय चुकीचं आहे काय बरोबर आहे हेच समजत नाही. असं ज्यावेळी होईल ना त्यावेळी तोच प्रकार आहे. जसं तिकडे बघून पोट भरणार नाही तसं इकडे वाक्यांकडे बघून मार्क्स मिळणार नाहीत. मार्क्स मिळण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं काय माहिती का, तुम्हाला वाक्यांचा अर्थ समजणं. वाक्याचा अर्थ समजलं ना तर तुम्हाला समजेल की ते वाक्य कोणत्या रूलसाठी विचारलंय, कोणता रूल तिकडे वापरला गेलेला नाहीये. आणि हे अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आपण तिकडे दुर्लक्ष करतो, नुसतंच इंग्लिशचं पुस्तक वाचत बसतो, नुसती इंग्लिशची वाक्य वाचत बसतो. लक्षात ठेवा त्याला काडी मात्र ही किंमत नाही. क्वांटिटीला महत्व देऊ नका, क्वालिटीला महत्व द्या. थोड्या वेळा अभ्यास करा. मी सांगितले तुम्हाला दररोज फक्त अर्धा तास अभ्यास करा. दररोज अर्धा तास जरी तुम्ही अभ्यास केला ना, ठीक आहे आता लेक्चर चालू आहे तुमची, आता तुम्हाला 2 तास ते करावं लागतंय, हरकत नाही. पण हे झाल्यानंतर सुद्धा दररोज फक्त अर्धा तास अभ्यास करा. मित्रांनो तुम्हाला सांगतो मार्क्स वाढलेच पाहिजेत. फक्त अभ्यास करताना तो कसा करायचा तर प्रत्येक वाक्य न वाक्य मराठीत समजून घ्या. लक्षात ठेवा तुमची मातृभाषा इंग्लिश नाही. जसं मराठी वाचले वाचले पटकन समजतं तसंच इंग्लिश वाचल्या वाचल्या पटकन समजतं असं कधी होणं शक्य नाही. मित्रांनो काय सांगू तुम्हाला, आज सकाळी फोन आलेला, त्यावरती त्या फोन मध्ये मला तो विद्यार्थी म्हणाला सर मला इंग्लिशचा प्रॉब्लेमच नाहीये, मला इंग्लिश सगळं समजतं, प्रॉब्लेम फक्त हा आहे ना की मला इंग्लिश वाचलेलं ना जसं वाचतो ना आपण तसं नीट मला इंग्लिश लिहिता येत नाही ग्रॅमॅटिकली, मग ह्याला समजणं असं म्हणतात का? मित्रांनो तेच मला सांगायचे तुम्हाला, कळलं का? की लक्षात ठेवा तुम्हाला वाटतं तुम्ही ग्रॅज्युएट आहात म्हणून तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला इंग्लिश समजतं, पण खरंच सांगतो जर समजा 100 मुलं स्पर्धा परीक्षेला बसत असतील तर त्यातलं फक्त 3 किंवा 4च मुलांना इंग्लिश समजतं. बाकी तुम्ही ना समजून घेण्याचा फक्त प्रयत्न करत असता. तुम्हाला ना 2-4 शब्द माहित असतात आणि त्या शब्दावरनं तुम्हाला असं वाटत असतं की या वाक्याचा अर्थ असा आहे. असा आहे नाही, खरोखर तो तसा आहे का नाही, नसल्यास का नाही हे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि हे ज्यावेळी समजेल ना, मी तुम्हाला खरंच सांगतो बघा की स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स पासून ते आतापर्यंत, आज आपला हा टॉपिक संपला, स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स पासून आतापर्यंत हा जो शेवटचा टॉपिक पार्टिसिपलचा इथपर्यंत किती मार्क्स विचारले जातात तुम्हाला सांगतो बघा. स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स मध्ये 1 मार्काचा प्रश्न आहे. किती? 1 मार्काचा स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स मध्ये प्रश्न आहे. दुसरा स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स मध्ये आपण व्हर्ब शिकलो, याचा कधी कधी प्रश्न येतो पण तो 2 मार्काला ते झालं. ते झाल्यानंतर आपण टेन्सेस शिकलो 1च मार्काला, कळलं? त्याच्यानंतर मॉडेल शिकलो 1च मार्काला. त्याच्यानंतर ऍक्टिव्ह पॅसिव्ह शिकलो 1च मार्कासाठी. त्याच्यानंतर कंडिशनल शिकलो किती? 1च मार्कासाठी. आणि त्या कंडिशन नंतर मूड शिकलो 1च मार्कासाठी. आणि त्या मूड्स नंतर आपण हे शिकतोय 8 मार्क झाले मित्रांनो, 8 मार्क मॅक्सिमम. तुम्हाला मी खरंच सांगतो की एकूण स्पर्धा परीक्षेमध्ये जेवढे म्हणून घटक परीक्षेमध्ये आहेत, भरपूर घटक आहेत, पण त्याच्यामधल्या या 8 पैकी कमीत कमी 6 मार्क असतात ना, ते ह्या
आतापर्यंतच्या घटकाला आहे. स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स पासून आपण जी काही सुरुवात केली आहे तिथपासून ते आत्ताचं असलेलं पार्टिसिपल फ्रेज आणि या कमीत कमी 6 मार्काला आणि एकूणच 8 मार्क, प्रत्येक घटकाला समजा 1 मार्क विचारला गेलाच तर या 8 मार्काला तुम्हाला मराठी समजणे अत्यंत, त्याच्यामध्ये 8 मार्कासाठी मराठी समजणे अत्यंत आवश्यक आहे. जसं ह्याच्यासाठी आवश्यक आहे ना तसंच पुढे अजून काही घटक आहेत, त्यांचं मी आता सांगत नाही. नाहीतर मी तुम्हाला खरंच सांगतो, जर समजा 30 मार्कांमध्ये जर 15 मार्काचं ग्रामर पडलं असं धरून चालूया आपण, कळलं, तर त्या 15 मार्कांमध्ये जर तुम्हाला प्रत्येक इंग्लिश वाक्याचा जर मराठी अर्थ समजला ना तर तुम्हाला मी खरंच सांगतो त्या 15 मधले जे 10 मार्क आहेत ना हे केवळ इंग्लिश समजणं, इंग्लिशचा अर्थ मराठीमध्ये समजणं नाही ह्याच्यावरती अवलंबून आहे. इतकं महत्वाचं आहे मराठी. परत मी म्हणतोय मराठी महत्वाचं नाहीये तर इंग्लिश समजणं महत्वाचं आहे. आणि इंग्लिश समजणं म्हणजेच आपल्याला आपल्या मातृभाषेमधनं ते आकलन होणं. एवढं केलं ना मार्क्स पडलेच पाहिजेत. त्यामुळे हे मी जे सगळं दाखवतोय मी हे लिहू शकतो, मला इंग्लिश येतं म्हणून, हेच तुम्हाला पण येईल. ज्यांनी रिटर्न इंग्लिश शिकलेलं आहे ना त्या सगळ्यांना हे येईल. हे इतकं सोपं आहे. हे म्हणजे करताना ती उलट मजा येते की अरे बापरे काय सोपं आहे, मी आज पहिल्यांदाच ऐकतोय. असं रिटर्न इंग्लिश जे शिकून शिकलेले आहेत ना इथे माझ्याकडे त्या सगळ्यांना हे येत असणार आहे. आणि ह्याची मला गॅरंटी आहे, गॅरंटी. कोणी पण म्हणू शकत नाही की हे आम्हाला येणार नाही, कारण का त्या सगळ्यांना हे शिकवलंय मी आणि मी शिकवत असतो. मित्रांनो, सांगायचं काय आहे ते फक्त नीट लक्षात घ्या. ही सगळी जी वाक्य आहेत ही परीक्षेमध्ये 1 मार्क मिळवण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे आणि 1 मार्काने सुद्धा आपली पोस्ट जाऊ शकते, हे लक्षात ठेवा. म्हणताना आपण तेच म्हणतो, सर फक्त 5 मार्क कमी पडले हो, फक्त 5 मार्क, नाहीतर आज मी PSI असतो. मग त्याला विचारलं ना कुठे 5 मार्क कमी पडले, काय सांगू सर इंग्लिशच. 30 पैकी फक्त 6च मार्क पडले, 4च मार्क पडले, 9च मार्क पडले. का? कारण हेच इंग्लिश वाक्यांचा अर्थ समजत नाही आणि तो समजत नाही त्यामुळे चूक एका बरोबर हे समजत नाही, नुसतंच वाक्यांकडे बघत राहायचं. म्हणून परत परत सांगतोय मित्रांनो, अभ्यास करण्याची पद्धत बदला. अभ्यास तर तुम्ही भरपूर करता, पण मी सांगितल्या प्रकारे अभ्यास केला ना तर थोड्याच कालावधीमध्ये तुम्हाला भरपूर इंग्लिश यायला लागेल, इंग्लिशचे रूल समजायला लागतील. हा एकमेव राजमार्ग आहे. सतत तुम्ही काय करता माहितीये का, मग तुम्हाला भीती वाटायला लागते. का? आयुष्यपद एवढं इंग्लिश करतोय, रूलच लक्षात राहत नाही, किंवा रूल लक्षात राहिला तरी वाक्यात इथं काय विचारलं हेच समजत नाही. आणि हे समजत द्यायचं कारण आहे ना सगळ्यात ते हेच आहे की तुम्हाला इंग्लिश वाक्यांचा मराठीमध्ये अर्थ समजत नाही. एवढा फक्त मित्रांनो समजून घ्या. मी तुम्हाला खरंच सांगतो तुमचे मार्क्स वाढले असतील. म्हणून मी तुम्हाला तेच सांगतोय की अभ्यास करण्यामध्ये तुम्ही वाघात, फक्त स्टाईल बदला, बरोबर, अभ्यास करण्याची पद्धत बदला. मी तुम्हाला सांगतो, नवे इंग्लिशमध्ये असं म्हणतात, सक्सेसफुल पीपल नेव्हर डू एनिथिंग डिफरंट, दे डू द थिंग्स डिफरंटली. ते वेगळं काही करत नसतात, जे तुम्ही आम्ही करतो ना तेच ते करत असतात. पण ते करतात ना त्यावेळी त्यांची दृष्टी वेगळी असते, त्यांची ती स्टाईल असते ना, मेथड असते ना ती काम करण्याची, ती वेगळी असते. तसंच मला सांगायचंय, अभ्यास तुम्ही पण करता, सगळेजण करतात, पण अभ्यास करण्याची फक्त पद्धत बदला. एवढी पद्धत बदलली ना तर तुम्हाला मार्क्स पडतील. बाकी इंग्लिशमध्ये काही नाहीच आहे घाबरण्यासारखं. ओके, तर हे झाली पार्टिसिपल फ्रेज. आता या पार्टिसिपल फ्रेजचे अजून काही नियम काय आहेत ते आपण बघू. आता बघा, इथे तर तुम्हाला हे समजलं, या पार्टिसिपल फ्रेजचा करता तुम्हाला इकडे दिसतोय, म्हणजे इथे नाहीये, पण बाकी ठिकाणी बघा, ऐकणारा बेबी आहे, बरोबर आहे, पराभूत झालेली श्रीलंका आहे, प्रोटेस्ट करणारे पीपल आहेत, घाबरणारे लोक आहेत, उघडणारा तो आहे, फसवणारा तो आहे. कळतंय? म्हणजे आता दुसरा एक महत्वाचा रूल आता आपण याच्यावरनं असं आपण म्हणू शकतो, किंवा तो रूल आहे तो नीट समजून घ्या. कारण का, आत्ताच्या आलेल्या राज्यसेवेमध्ये त्याच्यावरती प्रश्न विचारला गेला. आणि परत इतर सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये, म्हणजे अगदी बँकिंग असू दे, CDS असू दे, CGL असू दे, नाहीतर आता चाललेला राज्यसेवेच्या पेपर मधला प्रश्न असू दे, ह्यांच्यामध्ये मात्र ह्याच्यावरचे रूल कॉमन असतात, नेहमी पडतात. ह्याचं कारण फक्त एकच आहे, कारण का इंग्लिश मधला हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. ऍक्च्युली जर तुम्ही पार्टिसिपल हे प्रकरण जर पुस्तकामध्ये बघितलं ना, 4 पानामध्ये प्रकरण संपतंय, पण नीट समजलं नाही तर 4 वर्ष लागतील, तुम्हाला 1 पण मार्क नाही पडणार. कळतंय? बर, आता बघा, या पार्टिसिपलचा सगळ्यात महत्वाचा नियम पार्टिसिपल फ्रेजचा काय आहे तो आता आपण बघूया. काय?
तर पार्टिसिपल फ्रेज चा कर्ता कुठे असतो? जे मेन वाक्य आहे ना, असं हे सगळं आहे ना, हे मेन वाक्य आहे, कळलं का? हे लाल आपण लाईन दिलेलं सोडून हे जे आहे ना, हे मेन वाक्य आहे. कारण का? याच्यामध्ये सब्जेक्ट दिसतोय, इथे वर्ब दिसतोय. बघा सगळीकडे सब्जेक्ट दिसतोय, वर्ब दिसतोय, सब्जेक्ट दिसतोय, वर्ब दिसतोय. समजतंय? सब्जेक्ट दिसतोय, वर्ब दिसतोय, इकडे सब्जेक्ट दिसतोय आणि वर्ब दिसतोय. कळतंय? इकडे पण सब्जेक्ट दिसतोय, वर्ब दिसतोय. मग पार्टिसिपल फ्रेजचा सगळ्यात महत्वाचा नियम काय? तर पार्टिसिपल फ्रेजचा कर्ता हा पुढील वाक्यात असतो. समजतंय? हा सगळ्यात महत्वाचा रूल आहे. काय? पार्टिसिपल फ्रेजचा कर्ता हा पुढील वाक्यात असतो. आता ह्याच्यामध्ये तो का दिसत नाही ना, ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण सांगतो. कारण का तुम्हाला माहितीये किंवा मी आता इथे दाखवताना पण तुम्हाला काय दाखवलं बघा, की इथे काय आहे? आज्ञार्थी वाक्य आहे. प्रेस दिस बटन, फुल स्टॉप, द डोअर ओपन्स. म्हणजे इथे पण आता कर्ता जरी दिसला नाही तरी तुम्हाला माहितीये आज्ञार्थी वाक्यामध्ये यू हा कर्ता असतो की जो कधी वापरला जात नाही. म्हणून इकडे जरी दिसत नसला तरी तो कर्ता आहेच. आणि हा कर्ता इथे वापरत नाही त्याप्रमाणे इथे वापरायची गरज नाहीये. कारण का हे काय आज्ञार्थी वाक्याची फक्त फ्रेज बनवलेली आहे. तर अशा प्रकारे हे इथलं ग्रामर आहे. आता इकडे बघा, ह्या ठिकाणी तर प्रत्येक ठिकाणी तर तुम्हाला समजतंय की इथल्या क्रियापदाचा कर्ता इथे दिसतोय. बरोबर आहे? कारण का हलणारे म्हणजे या पार्टिसिपल फ्रेजचा कर्ता पुढील वाक्यात असतो, हे तर तुम्हाला इथे समजतंय. बरोबर आहे? आता दुसरं काय आहे ते बघा. पार्टिसिपल फ्रेज मध्ये काय असतं? पार्टिसिपल फ्रेज ही नेहमी प्रथम झालेली क्रिया असते. आता ही प्रथम झालेली क्रिया म्हणजे काय ते नीट लक्षात घ्या. जसं इथे आता वाक्य होतं बघा, प्रेस दिस बटन, द डोअर ओपन्स. म्हणजे डोअर ओपन होण्याच्या अगोदर बटन प्रेस करण्याची क्रिया झाली आहे. पार्टिसिपल फ्रेज मध्ये नेहमी प्रथम झालेली क्रिया असते. बरोबर आहे? बघा, इंडियन टीमकडून अगोदर श्रीलंकेचा पराभव झाला, पहिली क्रिया. आणि त्याच्यानंतर श्रीलंकन टीमला अपमान सहन करावा लागलाय. कळतंय? म्हणजे दिसताना काय दिसतंय बघा, इकडे पहिली क्रिया ही, मग ही क्रिया. तेच इथे पण दिसेल. आधी काय केलं? लोकांनी आधी निदर्शनं केली आणि निदर्शन केल्यानंतर मग तोडफोड करायला सुरुवात केलेली आहे. का आधी तोडफोड केली आणि मग निदर्शनं केली? नाही, पहिली क्रिया ही आहे. पार्टिसिपल फ्रेज ही नेहमी प्रथम झालेली क्रिया असते. समजतंय? दुसरा रूल समजतंय? आता तिसरा रूल काय आहे तो बघूया. आणि जर पार्टिसिपल फ्रेजचा कर्ता व इकडे जे दिलंय ना नंतरच्या वाक्यातील कर्ता भिन्न असल्यास, म्हणजेच वेगळा असल्यास, काय तर पार्टिसिपल फ्रेजच्या पूर्वी कर्ता असला पाहिजे. आता ह्याच्यावरची या तिसऱ्या रूलवरची मी अजून काही तुम्हाला वाक्य दाखवली नाही आहेत, कारण का आधी मी फक्त तुम्हाला हे सोपं समजून देतोय. बरोबर आहे? आता काय काय हे तर दोन रूल तुम्हाला नक्की समजले. पार्टिसिपल फ्रेजचा कर्ता हा पुढील वाक्यात असतो, ती नेहमी पहिली झालेली क्रिया असते. कळतंय? आणि आता इथे तर तुम्हाला दिसतंय की दोन्ही ठिकाणी कर्ते तेच आहेत आणि हेच आता आपण बघितलंय. बरोबर आहे? चला, इथपर्यंत तुम्हाला समजलं असं मी गृहीत धरतो. आधी फक्त एवढा नियम आपण समजून घेऊ आणि मग ह्याच्याकडे जाऊ. इथे तुम्हाला एवढं तर दिसतंय की कोणत्याही पार्टिसिपल फ्रेजच्या पुढे कुठेही कर्ता दिसत नाही. आता याचा एक दुसरा नियम लक्षात ठेवा. काय आहे तो फक्त पंक्च्युएशनलाच आला तर येतो. हेच वाक्य मी अशा प्रकारेही लिहू शकतो. बघा मी काय करतोय. इथला कर्ता आहे ना तो अगोदर घेतोय, श्रीलंकन टीम, नंतर कॉमा दिला, डिफिटेड बाय इंडियन टीम, परत कॉमा दिला.
म्हणजे मी काय केलंय बघा, कॉमा देऊन ही पार्टिसिपल फ्रेज पूर्णपणे स्वतंत्ररित्या दाखवली. कळतंय? श्रीलंकन टीम डिफिटेड बाय इंडियन टीम आणि मग फेस ह्युमिलिएशन. कळतंय? असं कुठलं पण वाक्य लिहिता येईल. अशा प्रकारे कोणतं पण वाक्य लिहिता येईल. म्हणजे थोडक्यात काय, इथला जो कर्ता असतो, मेन वाक्यामधला जो मेन कर्ता असतो ना, तो फक्त कर्ता पहिल्यांदा घ्यायचा, कॉमा द्यायचा, मध्ये पार्टिसिपल फ्रेज टाकायची आणि ती पार्टिसिपल फ्रेज टाकल्यानंतर ती पार्टिसिपल फ्रेज पूर्ण करून त्याला कॉमा द्यायचा आणि मग पुढे दुसऱ्या वाक्याची सुरुवात किंवा दुसरं वाक्य लिहिलेलं असतं. पंक्च्युएशन साठी एकदा परीक्षेमध्ये हा रूल येऊन गेलेला आहे. कळतंय? तर अशा प्रकारे पण लिहिता येतं. परत आपल्याला लिहायचं काहीच नाही, ओळखायचंय. त्यामुळे ओळखण्यासाठी फक्त हा नियम माहिती असला पाहिजे. बर, आता हे दोन मेन झालं. त्यामुळे आता इथे तुम्हाला हे समजलेलं आहे असं मी गृहीत धरतो. बरोबर आहे? आता ही सगळी वाक्य काढतो मी आणि आता नवीन वाक्य आपण बघूया की ज्याच्यामध्ये तुम्हाला हा नियम समजतोय का बघू. आता याच्यासाठी परीक्षेमध्येच पडून गेलेलं एक वाक्य मी पुन्हा सांगतोय. राज्यसेवा परीक्षेला मी जे म्हटलं ना, ज्याचं उत्तर आयोगाचं पहिलं चुकलं होतं आणि सगळ्यांना वाटलं की हे इडिओमॅटिक फ्रेज वरती वाक्य आलं, तेच एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतोय. का आपल्याला हे बघायचंय. कळलं का? म्हणजे तिथे प्रश्न काय विचारला तो आता बघा. आत्ताच्या 2019च्या राज्यसेवेमध्ये आलेला हा प्रश्न. आणि बघा मित्रांनो, आता आपण जे रूल शिकलेत ना, ते रूल बघा काय आहेत ते आणि परीक्षेमध्ये काय आलं. आणि मी तुम्हाला सांगतो, अनेकांना वाटलं की कम्स इनटू व्ह्यू, इकडे पण कम्स इनटू व्ह्यू याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला. त्यामुळे इकडे काय दिलं, असं दिलेलं पर्याय. असे पर्याय दिलेले. म्हणजे बघा काय काय आता दिलंय. आणि आयोगाने पण अगोदर हेच दिलं होतं. आता बघा मित्रांनो, हे जे रूल्स आहेत ना, हेच रूल्स फक्त इथे वापरायचे आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणतो की तुम्हाला वाक्याचा अर्थ समजला ना, तर या रूलची काहीच आवश्यकता नसते. वाक्य वाचल्यावर समजतं. आता ते कसं आहे ते आता बघा. पहिलं वाक्य बघा, तुम्हाला एक तर समजतंय की इकडे ही पार्टिसिपल फ्रेज आहे. कळतंय? इथे पण ही पार्टिसिपल फ्रेज आहे आणि इकडे पार्टिसिपल फ्रेज नाहीये, इकडे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. मी मगाशी जे तुम्हाला सांगितलं की या पार्टिसिपल फ्रेज वरनं कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स पण तयार करता येतं. का?
ज्या अर्थी कॉम्प्लेक्स सेंटेन्स सिंपल सेंटेन्स करायला पार्टिसिपल फ्रेज वापरतात, त्या अर्थी या पार्टिसिपल फ्रेजवरनं कॉम्प्लेक्स सेंटेन्स पण तयार करता येतं. मित्रांनो, पार्टिसिपल या प्रकरणामध्ये माझ्या पुस्तकामध्ये मी या पार्टिसिपल फ्रेजची कार्य काय काय आहेत ती दिलेली आहे. त्याच्यामध्ये परत हेच दिलेलं आहे की पार्टिसिपल फ्रेजनी कॉम्प्लेक्स सेंटेन्स कसं तयार करतात आणि त्याची उदाहरणं दिलेली आहेत. कळलं? कंपाऊंड सेंटेन्स तर ओळखणं खूप सोपं असतं. तुम्हाला जर फक्त वाक्यांचा अर्थ समजला पाहिजे. तर आता इथे आपण परत या नियमांकडे जाऊ. बघा, आता इथे तुम्हाला दिसतंय की हे एक क्रियापद आहे, बरोबर आहे, आणि इथे पण एक कर्ता दिसतोय. पहिला नियम, पार्टिसिपल फ्रेजचा कर्ता पुढील वाक्यात असतो. या पार्टिसिपल फ्रेज मध्ये तुम्हाला एकतरी कर्ता दिसतोय का? नाही. म्हणजेच इथे या क्रियापदाचा कर्ता हा असला पाहिजे. मगाशी आपण ती वाक्य बघितली, त्याच्यामध्ये पण हेच तुम्हाला सांगितलंय. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला माहितीये का या वाक्याचा? हे वाक्य चुकीचं हे कसं समजतं ते बघा. ज्या अर्थी ह्याचा कर्ता दिलेला नाही त्या अर्थी ह्याचा कर्ता हाच आहे. म्हणजेच प्रवेश करणारा चर्चच आहे. आता चर्च उठलं आणि वेस्टर्न साइड मधलं विलेज मध्ये प्रवेश केलं, असं कधीतरी होणार आहे का? बघा मित्रांनो, काय दिलं बघा, एंटरिंग द विलेज फ्रॉम द वेस्टर्न साइड. पश्चिमेकडून जर आपण विलेज मध्ये म्हणजे पश्चिमेकडून आपण जर खेड्यामध्ये प्रवेश केला तर चर्च आपल्याला दिसतं. बघा, आता इथे कर्ताच नाहीये. एंटरिंग द विलेज फ्रॉम द राईट साइड म्हणजे इथे या एंटरिंगचा कर्ता इथे दिसतोय. म्हणजे चर्चनी ज्या वेळेला पश्चिम भागातून खेड्यामध्ये एंट्री घेतली, प्रवेश केला, त्यावेळेला चर्च दिसलं. म्हणजे चर्चनीच एंट्री केली आणि चर्चच दिसतं. म्हणून हे वाक्य चूक आहे. समजतंय? आता दुसऱ्या वाक्यामध्ये बघा, इथे पण क्रियापद तेच आहे, परंतु इथे जो कर्ता आहे हा कर्ता मात्र इथून एंटर करू शकतो ना. म्हणजेच वी एंटर द विलेज फ्रॉम द राईट साइड असा याचा खरा अर्थ आहे. आणि तेच ह्याचा कर्ता तिथे दिसतोय. जसा याचा कर्ता तिथे दिसला पण वाक्याचा अर्थ चुकला, पण ह्याचा कर्ता तिथे दिसतोय आणि वाक्याचा अर्थ पण बरोबर येतोय. म्हणजेच आम्ही ज्या वेळेला विलेज मध्ये पश्चिम भागातून प्रवेश करतो त्यावेळेला आम्हाला चर्च दृष्टोत्पत्तीस येतं किंवा चर्च दिसतं. कळतंय? म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. आता तिसरं बघा, हेच जे वाक्य आहे याच फक्त कॉम्प्लेक्स इथे केलेलं आहे. फक्त कॉम्प्लेक्स करत असताना त्याने मुद्दामून काय केलं माहितीये का? वी हा तिथला जो करताय ना तो काढला आणि मुलांना अजून कन्फ्युज करून टाकलं की अरे याचा काय संबंध आहे, इकडे वी आहे आणि इकडे तर वन दिसतोय. काही फरक पडत नाही, वाक्याचा अर्थ बघायचा. ऍज वन एंटर्स, इथे हा कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. कळतंय? म्हणजे जेव्हा एखादा खेड्यामध्ये पश्चिम दिशेने आतमध्ये प्रवेश करतो त्यावेळेला चर्च त्याच्या दृष्टोत्पत्तीस येतं किंवा चर्च दिसतं. म्हणजे हे पण वाक्य बरोबर आहे. आता झालं काय माहितीये का, सगळ्या इंग्लिश शिकवणाऱ्या सरांना काय वाटलं की हा कम्स इनटू व्ह्यू साठी विचारलेला आहे. ऍक्च्युअली त्याचा काही संबंधच नाहीये. म्हणून म्हटलं की बेसिक तुम्हाला माहित असणं हे फार महत्वाचं आहे. आणि एवढं जर बेसिक नीट समजलं ना तर मित्रांनो खरंच सांगतो मार्क्स मिळालेच पाहिजेत. 1984 पासून 2018 नाही त्या 19च्या राज्यसेवेच्या परीक्षेपर्यंत त्याच्या पूर्वी कधीही या भागावरती प्रश्न विचारला गेला नाही. पण गेली 2-3 वर्ष मी कंटिन्युअस माझ्या बॅचेस मध्ये हे शिकवतोय. सांगायचं फक्त एवढंच आहे की परीक्षक काय पुढे विचारेल हे समजणं त्यालाच म्हणतात शिक्षक. आणि शिक्षक हा फक्त गायडन्स करत असतो, गायडन्स. म्हणून तुम्हाला सांगतो की हा जर नियम समजला बस, बाकी काही नाहीच आहे याच्यामध्ये. समजतंय? म्हणून आता इथे कुठलं वाक्य बरोबर आलं बघा, बी आणि सी. आयोगाने पहिल्यांदा उत्तर दिलं होतं ए आणि सी आणि नंतर हे उत्तर आयोगाने चेक करेक्ट केलं आणि बी आणि सी दिलं. याचं कारण का ते हे आहे. म्हणून मित्रांनो सांगतोय की नियम नुसते लक्षात ठेवू नका, त्या नियमाचं ऍप्लिकेशन शिका. ते ऍप्लिकेशन नुसते नियम माहिती आहेत काय उपयोग आहे? इथे बघताना काय नाही सर बरोबरच वाटतंय, हा चर्च करताय मग इकडे घेतला तर काय फरक पडतोय, इथे वी आहे इथे घेतला तर काय फरक पडतो, इथे वन आहे तिकडे असं आहे मग घेतला तर काय फरक पडतो, फरक 1 मार्काचा पडतो नाही समजलं तर. म्हणून सतत परत मी तेच सांगतोय,
हे सगळे नियम आहेत ना, माहिती करून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही जर तुम्हाला या वाक्याचा अर्थ समजला तर. त्यामुळे वाक्याचा अर्थ समजून घ्या, उत्तर सोपं आहे. बर, हे झालं बघा पार्टिसिपल फ्रेजचा करता व नंतरच्या वाक्यातील करता भिन्न असल्यास पार्टिसिपल फ्रेजच्या पूर्वी करता असला पाहिजे. म्हणजे इथला हा करता इथला नाही आहे. म्हणजे इथे जर असं दिलं असतं ना, म्हणजे हेच वाक्य ना इथे अशा प्रकारे पण लिहिता येऊ शकतं. वी एंटरिंग द व्हिलेज, बाकी फ्रॉम द वेस्टर्न साइड कॉमा द चर्च कम्स इन टू व्ह्यू असं लिहिलं असतं ना तर चाललं असतं, मग हे पण वाक्य बरोबर आलं असतं. केवळ करता, कारण का जर दोन भिन्न करते असतील तर ते करते तिकडे दाखवलेच पाहिजे, हा नियम आहे. समजतंय? हे झालं या प्रश्नावरती. हे का तुम्हाला सांगतो माहितीये का, उद्या हेच बघून माझ्यासारखा एखादा जर खडूस शिक्षक असेल ना तर तो प्रश्नपत्रिकेमध्ये दुसऱ्या प्रकारे प्रश्न टाकेल. असंच हेच घेऊन सांगायचं फक्त एवढंच आहे मित्रांनो की वाक्यांचे अर्थ समजून घ्या. बरोबर आहे. आता अजून ह्याचा पुढचा एक भाग बघू की जो इतर परीक्षांना येत असतो. परत जे इतर परीक्षांना येते याच्यावरून तुम्हाला सांगतो की आता नक्कीच ते एमपीएससी ला पडेल. एक लक्षात ठेवा मित्रांनो, सरळ सेवा असू दे, नाहीतर क्लास 1 पोस्ट साठी असू दे, नाहीतर कंबाईनची असू दे, काय वाटतील ते असू दे, एक लक्षात ठेवा ग्रामर म्हणजे ग्रामर. तुम्ही असं म्हणू शकत नाही की नाही त्यांची लेवल वेगळी आहे, ह्यांची लेवल वेगळी आहे आणि ह्यांची लेवल वेगळी आहे. मित्रांनो खरंच तुम्हाला सांगतो लेवल वगैरे हा प्रकार ग्रामर मध्ये काही नसतोच. सरळ सेवेला सुद्धा बसणारे त्यांच्यासाठी सुद्धा हा नियम महत्वाचाच आहे. म्हणजे कोणतीही परीक्षा असू दे, नियम हा नियम आहे. कळतंय? बरं.